हा पटरीवरून चालत निघालाय चुकमारीचा. ते काय पोचेल रे, तेवढं टेन्शन नाही. त्याला फोन करून ठेवतो ना. सामनेचा योच नंबर आहे का माहित नाही, 2 नंबर आहे. अरे मनीषा आहे. ठीक आहे चालेल. पाहिलं का? ठीक आहे चालेल. शोची आई तिकडेच मीटिंग होईल ग्राउंडवरच मीटिंग होईल. हॅलो हॅलो. उपस्थित श्री वरदने क्रिकेट संघ पळसर वगैरेचा कोण आयोजित क्रिकेट सामन्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळाला विनंती असेल आपण असं नसतं व्हायचं आहे. महिला मंडळ विजयी झालेल्या 4 संघांचं हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये भाग घेतले सर्व संघांचे श्री वरदने क्रिकेट संघाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. सकाळपासून ज्या क्रिकेटमध्ये असोसिएशन मार्फत जे पंचाची भूमिका केली आहे ते पंच म्हणजे कल्पेश आणि त्यांचे सहकारी विजय. मी मंडळाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष रितेश मेंगे यांना विनंती करेन की शाल आणि पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. कल्पेशजी, दोन्ही पंचांचं स्वागत करायचं आहे. काय का हार्ड लगा सकाळपासून ज्या मॅचेसचं पंच केले आहेत, सर्वोत्कृष्ट पंचगिरी केलेली आहे आणि या सामन्याला व्यवस्थित पार पडले ते पंच म्हणजे कल्पेश आणि राकेश. हे दोन्ही यशस्वीचे पंच. यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन देत आहेत. त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. बाटली कॅमेराच्या बॅगेतच आहे. जागा आहे कसा ठेवायची आहे ग, पिऊ नको पाण्यात. साधा आहे ती. धन्यवाद कल्पेशजी. आपण या सामन्यासाठी खूप महत्वाची पंचाची भूमिका मिळाली. सकाळपासून झालेल्या अचूक निर्णय दोन उत्कृष्टरित्या सामने पार पाडले ते 2 पंच म्हणजे कल्पेशजी आणि राकेशजी. तसेच सकाळपासून या सामन्यासाठी जे समालोचक लाभलेले आहे ते म्हणजे अश्विनजी काते साहेब. सर्वोत्कृष्ट समालोचन, अनेक संघाच्या खेळाडूंना सर्वोत्कृष्ट दर्जा देऊन या गावाचं नाव सर्वरित्या युट्यूब लाईव्ह मध्ये प्रचार करून त्या गावाचं सर्वोत्कृष्ट नाव कमवलं असे आमचे युट्यूब लाईव्ह मध्ये कॉमेंटेटर अविनाशजी काते साहेब यांचा श्रीफळ शाल सत्कार देऊन आणि सन्मानची देऊन सत्कार करत त्यांनी स्वीकार करायचा आहे. फोन कडा आहे खेळायला उतरले म्हणते तू आपण एकदम साइड वन कोणता ओरडा भेटला रे. अविनाशजी, सकाळपासून झालेल्या सामन्याबद्दल श्री वरदने क्रिकेटचा पळसर वगैरे कोण या सामन्यामध्ये आपण सर्वोत्कृष्ट समालोचन केलं तर आपल्या मते काय वाटतं की एक छोटा गाव मोठं आयोजन आणि सर्वोत्तम आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पडले त्यावेळेस आपलं मत काय आहे? नक्कीच अगदी या स्पर्धेला माझ्याकडे आज माझा ऑफिस चालू होता पण 2 महिन्यापूर्वी आज मला ऑफिसला जाण्याची अत्यंत गरज होती. पण अनिलदादा खेडेकर यांची ओळख रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून झाली आणि मला त्याने अगदी कॉल केला की तुम्ही आम्हाला या स्पर्धेसाठी समालोचन कक्षामध्ये अगदी तुमची गरज आहे. मी दादाला शब्द दिला होता कारण मी पहिल्या दिवसापासून जेव्हा समालोचन कक्षामध्ये भाग घेतला तेव्हा मात्र निश्चय केला अगदी शेवटचा श्वास असेपर्यंत किती मला पारितोषिक किती लागलं जाऊ दे पण ज्याला शब्द दिलाय तो शब्द अगदी नित्यनियमाने पाळण्याचा पालन अगदी समालोचन कक्षामधून करत असतो. आणि आजचं आयोजन अगदी 55 घराचा उंबरठा असताना
200 घरांना लाजवेल असं मात्र आपण आयोजन केलं. ते म्हणजे श्री वर्ध विनायक क्रिकेट संघ परिषद कोण या अगदी मान्यवरांचं, महिलांचं आणि सर्व क्रिकेटरांचं या गावातील मी मनपूर्वक आभार मानतो. आणि माझ्या वाणीतून ही मोठी टुर्नामेंट माझ्यासाठी पाहायला मिळते. आतापर्यंत मी गवळी समाजामध्ये टुर्नामेंटच्या समालोचन केल्या. आतापर्यंत माझी 18वी टुर्नामेंट आहे आणि 19वी टुर्नामेंट करत असताना एवढ्या मोठ्या स्पर्धक ऑडिटर सगळे फलंदाज मला पाहायला मिळाले. एवढा मोठा मंच मला अगदी तुम्ही करून दिलात. परिषद कोण या गावाचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि एखाद्या क्रिकेटरला माझ्या वाणीतून एखादी काय लालगोट लागला असेल तर मी माझ्या वतीने अगदी दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्हाला सगळ्यांनाच पुढील सामन्यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. पुनश्च आपला अगदी आभार मानतो. अशीच नागमोलाची संधी अगदी मला देत राहा. नक्कीच माझ्याकडे वेळ असेल तर मी अगदी हजर राहीन. धन्यवाद. तसेच या स्पर्धेसाठी आपल्याला देणगीदार श्री नामदेव तांबेकर यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील आमच्या गावचे समीर कदम यांना विनंती करतो की नामदेव तांबेकर यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सत्कार करायचा आहे. तसेच अनिलदादा केंबळे सर्वोत्कृष्ट सामनावीर म्हणून त्यांच्याकडनं आपल्याला जे पारितोषिक मिळाले होते त्यांचाही सत्कार सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही करतो. त्याचाही त्यांनी स्वीकार करता. अनिलदादा केंबळे सुशांत बारशिंग यांना विनंती करतो आपण द्यायचं आहे. समीर कदम द्या आपण. श्री लक्ष्मण केंबळे यांच्या स्मरणार्थ प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर पुरस्कार त्यांनी दिला होता. अनिलदादा केंबळे यांचं या सामन्यासाठी दुसरे देणगीदार लागले ते म्हणजे दिलीप तांबिटकर यांचा सत्कार मी अमोल पकड यांना विनंती करतो की शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा. दिलीप तांबिटकर झिरो गेम आहे यांचा. झिरो गेम आहे. धीरजला तर आता काय बोलून फायदाच नाही. त्याच्या आवडामुळे मला इकडेच केलं. तसेच उमेश नलावडे देणगीदार आहेत त्यांचाही सत्कार करत आहोत. त्यांनी त्यांना स्वीकार करायचा. उमेश नलावडे मनीष राहुल समोर योगेश मांडलेकर तसेच कल्पेश कदम यांना विनंती करेल. त्यालाही मला वाटतं स्टेजवर जायचं. शुभम मोरे रिटर्न द्यायचं पार्सल करायचं. फटाफट घ्या रे वेळ नाही. मी घेऊन येतो. ज्येष्ठ कार्यकर्ते राजाराम मानलेकर यांचा सत्कार करतील. सिद्धेश करपेल यांना विनंती करतो. नको तसेच या गावचे ज्येष्ठ सल्लागार सुरेश बारशिंग यांचा पुष्पगुच्छ शालू सत्कार करतील. अनिकेत पाकडे यांना विनंती करतो.
तसेच या ज्येष्ठ गावचे ज्येष्ठ सल्लागार गणपत तामिटकर यांचा सत्कार नरेश पाकडे यांना विनंती करतो की आपण करायचं आहे त्यांचा. नरेश खाडे. तसेच उपस्थित आमच्या गावचे आनंददा काटकर यांचा सत्कार मी अनिश केडेकर यांना विनंती करतो. आनंददा काटकर सत्कार अनिश केडेकर आपण पुष्पणी शाल देऊन करायचंय. किती वाजता आणणार ठीक आहे चालेल. हा ये कोण नाही बघू दर साईडला तर हा ठीक आहे चालेल. चल बघू कसं काही ते. तसेच आमच्या गावचे मुंबई मंडळाचे कार्यकर्ते संजय मेंगे यांचा सत्कार नाव सांग ना. आम्ही सचिन तामिटकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. देणगीदार आहेत ते. युट्यूब वाल्याचं नाव काय? तसेच सकाळपासून या डीजे दलावरती या कार्यक्रमाची शोभा आणली ते डीजे मास्टर म्हणजे जयंतजी पाटील साहेब. या गावची गावदेवी माता आणि वरदविनायक क्रिकेट संघाचं नाव वाजून ते डीजे मास्टर जयेश पाटील यांचा सत्कार मी रितेश मेंगेंना विनंती करतो की पुष्प आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. मुंबई मंडळाचे अध्यक्ष रितेश मेंगे. या युट्यूबच्या माध्यमातून जगभर आपल्याला दाखवलं आहे हे सामने प्रसारित केले आणि जगभरात आपल्या सर्वांचं खेळ आणि याचं नियोजन दाखवलं आहे. तो युट्यूब लाईव्ह मधला युट्यूब लाईव्ह सुभाष पनवती शुभम तोरणकर खूप छान रित्या यांनी पूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दाखवलं आहे. तो शुभम तोरणकर याचा सत्कार समीर कदम आपल्याला विनंती करतो की शाल आणि पुष्प देऊन आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तसेच या कार्यक्रमाला अवजरून आमच्या महिला मंडळ हजर आहेत. त्या महिला मंडळाच्या सदस्य निधी मानलेकर यांना विनंती करेल आणि सर्व महिलांना विनंती करेल की आपण या व्यासपीठात यायचं सामूहिकपणे आपल्याला पुष्पगुच्छ द्यायचा आहे. महिला मंडळ लवकरात थोडा वेळ होतोय. समस्त महिला मंडळ नक्कीच आपलं योगदान आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर सर्वांनी यायचं आहे. त्यांना एक गुलाबाचं पुष्प देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. लवकरात लवकर यायचं आहे समस्त सर्व महिलांनी. तू कसं काय खेळशील बॉलिंगला काय पाठी लक्षात नाही. तसं नसते गावचं असते आमच्या ऑब्जेक्शन टाकतील. तू रेते तिकडे तू रेते तिकडे ना बघू थांब पहिला बघू थांब. मी विचारले कन्फर्म नाही. यावरती व्यासपीठावर या. मैं प्रशांत को बोला या स्पर्धेसाठी ज्यांनी आतोनात प्रयत्न केलं ज्या युट्यूब लाईव्ह साठी सागर जोलेस माननीय सन्मान्य भरतशेठ गोगावले तसेच अनेक देणगीदारांना उत्पन्न करून ज्यांनी या कार्यक्रमाला पूर्णपणे हातभार लावला तो म्हणजे वरदविनायक क्रिकेट संघाचा सन्माननीय सल्लागार नितेश मानलेकर. खरोखरच आज गेली कित्येक दिवस यांनी या कार्यक्रमासाठी आपला आतोनात प्रयत्न केला तो म्हणजे नितेश मानलेकर. याचा शाल पुष्प आणि सन्मान चिन्ह सत्कार करतो मी.
रुपेश तांबिटकर कर्णधार यांना विनंती करतो. तुला वाटते अरे काय वाटते भाई? तुला वाटते पिच आहे पण पिचचं वाईट बघशी ना वाईट. अरे वाईटचा प्रश्न नाही, येडे फुलटोस बोल ना. एवढूसा गॅप. खरोखर खूप मोठी मेहनत या मुलांकडनं झालेली आहे. मैदान पासून तर अगदी मैदान आखली पासून तर क्रिकेटचा टीम जमा करण्यापासून तर अगदी पूर्ण आयोजनाला बॅनर पासून ज्यांनी मेहनत केली ते म्हणजे नितेश मांडलेकर. अरे क्या मैंने क्या देखा नहीं क्या वाईट अंपायरला समजलं पण वाईट आहे का बोला है वो. ज्यांना मोलाचा सल्ला मोलाचं सहकार्य केलं ते म्हणजे आमच्या गावचे ज्येष्ठ क्रिकेटपटू अनिल खेडेकर यांनी तितकीच कॉम्प्युटरच्या माध्यमातून बॅनर तयार करणे अनेक टीमामध्ये संपर्क साधून टीम त्यांचाही सत्कार सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या संघाचे उपकर्णधार योगेश मांडलेकर यांना विनंती करतो की आपण त्यांना द्यायचं आहे. योगेश मांडलेकर. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलंय जे हिशोब किताब करतो तो संघाचा हिशोब तपासणी आणि खजिनदार सौरभ पकड यांना विनंती करेल. त्यांचा सत्कार पुष्प आणि शाल देऊन करायचा आहे. विलास काडे आपल्याला विनंती करतो. खूप मोठं संघाचा हिशोब किताब असतं. देवाणघेवाण जी असतील संघाची प्रत्येक गोष्टीत अपडेट करून कॉम्प्युटरद्वारा जो करतो तो सौरभ पाकड. धन्यवाद. उर्वरित सर्व मान्यवरांचे हॅलो. आणि ज्या प्रकारे सकाळपासून आपण बघतोय आपण लीडर आहेत आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आमच्या सगळ्यांचे लाडके जयवंतदादा वारशिंग, मी आमच्या संघाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे सत्कार करायचं मी जाहीर करतो. मी दादांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर याची कृपा करावी. जयवंत बारशिंग यांचा सत्कार आमचे कार्यकर्ते आहेत योगेश मेंगी ते करते, ज्यांच्यामुळे क्रिकेट जिवंत आहे. इतके वयस्कर असून पण सध्या ते आम्हाला पूर्ण मार्गदर्शन करतात. सध्या आमचे प्रेरणास्थान श्रद्धास्थान म्हणायला हरकत नाही क्रिकेट संघाला. कुठेही अडलं की काही असेल तर तुम्ही आम्हाला फोन करा दादांसाठी, असं दादांचं नेहमी म्हणणं असतं आमच्या क्रिकेट संघाला. हॅलो हॅलो. धन्यवाद बंधूंनो. इथे सत्कार सोहळा कार्यक्रम संपतोय असं मी जाहीर करतो. पुढील वितरण सोहळ्यासाठी सकाळपासून झालेल्या क्रिकेट सामन्यात ज्यांनी सर्वोत्कृष्ट फलंदाजी गोलंदाजी आणि आपल्या संघासाठी जे योगदान दिले तर पहिल्या प्रथम सर्वोत्कृष्ट फलंदाजी करून ऑरेंज कॅपचा मानकरी झालाय तो कुशेडे संघाचा सूरज मस्कर हा ऑरेंज कॅपचा मानकरी झालेला आहे. सूरज मस्कर. मी समीर कदम यांना विनंती करतो की ऑरेंज कॅप आपण त्यांना प्रदान द्यायचं आहे. ऑरेंज कॅप. सूरज मस्कर खरोखर एक विभागातला नावाजलेला असा खेळाडू हा सूरज ऑरेंज कॅपचा मानकरी झालेला आहे. बंधूरा आपल्याकडे थोडासा वेळ आहे. सूरज वेळ आहे आपल्याकडे. तसेच या सामन्यामध्ये पर्पल कॅपचा मानकरी आहे तो मडेगाव संघाचा खेळाडू परेश. जयेश कदम यांना विनंती करतो. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी ज्यांनी केलेली आहे तो परेश, मडेगाव संघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज परेश. पर्पल कॅपचा मानकरी आहे तो परेश, मडेगाव संघाचा खेळाडू परेश. तसेच
ज्या मैदानामध्ये आपण सामने खेळतो त्या मैदानचे कोण मालक कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. तसेच सकाळपासून झालेल्या सामन्यामध्ये ज्यांनी सर्वोत्कृष्ट फलंदाजी केली आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज आपल्या संघाला फायनल पण पोहोचवलं तो फलंदाज मडेगाव संघाचा देवा. सर्वोत्कृष्ट फलंदाज मडेगाव संघाचा देवा. मी विनंती करेल सिद्धेश तांबेडकर यांना विनंती करेल की सर्वोत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी तुम्ही त्यांना बाहेर करायची आहे. देवा पाया पडला तर काहीतरी करी 2 तरी रन काढ विजयाला एवढं पाया पडलाय. तसेच सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपल्या संघाला फायनल पर्यंत प्रवेश केलं आणि फायनली जितवून दिली तो कुशेडे संघाचा राज यांना गोलंदाजी चषक देवांना सन्मानित करतील. सिद्धेश तांबेडकर यांना विनंती करतो. सकाळपासून झालेल्या सामन्यामध्ये ज्यांनी सर्वोत्कृष्ट फलंदाजी केली ज्याला मालिकावीर म्हणतात, गोलंदाजी फलंदाजीमध्ये आपलं वर्चस्व असलेला हा कुशेडे संघाचा ऑलराऊंडर खेळाडू मालिकावीर म्हणून घोषित होतोय तो सूरज मस्कर. मी अल्पेश तांबेडकर यांना विनंती करतो की आपण त्यांना मालिकावीरचे चषक देऊन सन्मानित करायचं. अल्पेश तांबेडकर तसेच विजयी दोन्ही संघ, विजेता संघ कुशेडे, उपविजेता संघ मडेगाव, या दोन्ही संघाला विनंती असेल की आपल्याला लाईनमध्ये सिल्वर आणि गोल्ड मेडल, विजेता संघाला गोल्ड मेडल आणि उपविजेता संघाला सिल्वर मेडल असे 12 खेळाडू आपण लाईन देत आहेत. त्या सिल्वरनी ज्यांना सिल्वर मेडलनी किंवा गोल्ड मेडलनी सन्मानित करतील ते म्हणजे क्रिकेट संघ वरद विनायकाचे प्रमुख सल्लागार सूरज इंगले. 12 खेळाडू आपण प्रथम पुढे यायचे आहे, मडेगाव आणि कुशेडे. बारा खेळाडू लवकर यायचे. पाया पडून असे घेतात फटाफट घ्यायचं आहे. गोल्ड मेडलचे मालकी झाले तो कुशेडे संघ. सॅम सरांना युपीएलच्या टायमाला सला घेऊन चालते की या टायमाला खेळायचं खेळ केलं. यांची एक 6 लागली ना आम्हाला लगेच सिल्वर मेडलचे मालकी आहेत ते मडेगाव संघ. व्हिडिओ टाक बैला ते प्रेक्षक पण सुरत फटाफट जरा
सिल्वर गोल्ड मेडलचा मानकरी आहे तो सूरज बस्कर आहे, सूरज इंगले यांनी दोन्ही संघासाठी विजेता आणि उपविजेता संघासाठी सिल्वर आणि गोल्डन मेडल दिलेले आहेत. तो सूरज इंगले. चौथ्या क्रमांकाचा सकाळपासून झालेल्या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा एकदा वितरण सोहळ्याकडे बोलूया. चौथ्या क्रमांक जो पटकवलेला आहे तो म्हणजे लेप कळकीचा कोण. या स्पर्धेमध्ये ज्यांनी चौथा क्रमांक पटकवलाय तो लेप कळकीचा कोण. या कर्णधारांना विनंती करेल की आपण टॉसच्या बॉक्समध्ये यायची विनंती करावी. चषक देऊन त्यांना सन्मानित करतील. चषक आणि 2000 रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करतील मंगेशजी चिले साहेब. MG गोल्ड मंगेश चिले. सिलीम संघाकडून कोणी आला त्यांचं प्रतिनिधित्व करायला तरी चालेल. आनंदजी आपण येऊ शकता. वसंत कदम यांना विनंती करतो. मंगेशजी चिले, MG गोल्ड, सिलीम यांच्याकडून आपल्याला चौथ्या क्रमांकाचं योगदान मिळालं होतं. 2000 रुपयाचं पारितोषिक आणि चषक सिलीम संघाचे प्रतिनिधी. रोख रक्कम पारितोषिक भेटलाय तो निलेशजी पाटील साहेब नालासोपारा यांच्याकडून. रोख रक्कम जी 2000 आपल्याला भेटली ती निलेशजी पाटील साहेब नालासोपारा आणि चषक मिळाला आहे तो मंगेश चिले MG गोल्ड नालासोपारा यांच्याकडून. तसेच तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत तो संघ सिलीम. सिलीम यांना चषक दिलाय तो सुरेंद्र मनवे यांनी आणि रोख रक्कम दिली ती निलेशजी पाटील साहेब. मी विनंती करेन अनिलदादा केंबळे, दिलीप तामिटकर या दोघांना विनंती करतो की आपण त्यांना चषक दिला आहे तो सुरेंद्र मनवे गुरुजी मलई. रोख रक्कम 2000 दिलेली आहे ती निलेशजी पाटील साहेब. या स्पर्धेमध्ये ज्यांनी द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे तो संघ म्हणजे मडेगाव संघ. मडेगाव कोण? मडेगाव कोण संघ कर्णधार यांना किती आहे 10,000 रुपये रोख रक्कम आणि चषक माई विकेश अंबरकर यांच्याकडून. राकेश तुपट यांनी 10,000 रोख रक्कम दिले. माई विकेश आंबरसकर. चषक देण्यासाठी आपल्याला विनंती करेल. रोख रक्कम देण्यासाठी नामदेव तांबिटकर गणपत तांबिटकर राजाराम मानलेकर यांना विनंती करतो. रोख रक्कम आपण द्यायची आहे. नामदेव तुम्ही थांबा 2 मिनिटं. रोख रक्कम साठी गणपत तांबिटकर राजाराम मानलेकर यांना विनंती करतो. बोलू दे काय बोलणार. हॅलो हॅलो काय मडेगाव कर्णधार आपण या सामन्याबद्दल काय बोलाल? जरा 2 शब्द आपले व्यक्त करा मनोगत. मडेगाव कर्णधार आपण दोन शब्द आपले व्यक्त करायचे. आपण कुणी बे माहिती मडेगाव कर्णधार आपण दोन शब्द व्यक्त करायचे आहेत. मडेगाव कर्णधार. हॅलो. श्री वरद विनायक क्रिकेट संघ फलसा वाकड्याचा कोण त्यांनी सामने आयोजित केले. आज चांगल्या प्रकारे सामने आयोजित केले होते त्यांनी.
नियोजन हे चांगलं होतं, पाण्याची व्यवस्था, सर्व खेळाडू आणि सर्व संघाने सहभाग घेतला, त्यांचं सर्वांचं अभिनंदन. आणि प्रतिस्पर्धी आमचा संघ होता तो कोछेडे, चांगल्या प्रकारे उत्तम कामगिरी त्यांनी केलेली आहे. सूरज मस्कर चांगले फलंदाज आहेत ते. अशा पद्धतीने 2 शब्द पूर्ण होतात. धन्यवाद. या स्पर्धेचा प्रथम विजेता मानकरी ठरला आहे तो म्हणजे कुशेडे संघ. कुशेडे संघाचे कर्णधार प्रथम विजेता कुशेडे संघ. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 20,000 रुपये सन्माननीय आमदार भरतसेठ गोगावले. तसेच प्रथम क्रमांकाचे चषक विनोदजी खराळे साहेब मलई. मी ग्रामस्थ मंडळ पळसप सुरेश बारसिंग आणि लला केंबळे नामदेव तांबेडकर यांना विनंती करतो की आपण दिलीप तांबेडकर जेवढे मान्यवर आहेत त्या सर्वांना विनंती करतो की आपण त्यांना चषक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करायचं कुशेडे संघाला. विशाल वरती कृपया वर यायचं आहे. वाटतं आमचे ज्येष्ठ खेळाडू निवृत्तीदादा केंद्रे इथे उपस्थित आहेत. खरोखर नेहमीच त्यांचा सहभाग असतो क्रिकेट सामन्यामध्ये. मोठं योगदान आहे कुशेड संघासाठी त्यांचं. टाळ्यांच्या गजरात या विजय संघाचं स्वागत करायचं आहे. एक नावाजलेला असा संघ कुशेडे संघ आपल्या विभागात नेहमीच चांगली कामगिरी करून आपला एक स्वाभाविक खेळ दाखवतो तसा एक कुशेडे संघ. मी कुशेडे संघाच्या कर्णधार किंवा वरिष्ठांना विनंती करेल की आपण आपलं मनोगत या सामन्याबद्दल व्यक्त करायचं आहे. खरोखर खूप मोठं कार्य असतं आपलं. एक शिस्तबद्ध संघ असा आपली खेळी करून नेहमीच वर्चस्व गाजवतो मैदानात असा कुशेडे संघ. विनायक क्रिकेट संघ फक्त मागण्याचा पण खरोखर एक छोटा संघ त्यांचा असून सुद्धा एवढं मोठं आयोजन करणं काही कामं नाही. खूप चांगल्या प्रमाणे आयोजन केलेलं आहे. चांगली स्पर्धा झाली इथे. न वाद झाला नाही, काय नाही आला. खरंच पुढच्या वर्षी पण असेच स्पर्धा करतील मी अपेक्षा करेल आणि पुढच्या वर्षी आम्हाला खेळायला चान्स देतील मी यांची अपेक्षा. धन्यवाद. मित्रांनो, सर्व सहभागी संघ, विजेता उपविजेता सर्व संघांचे अभिनंदन. उपस्थित सर्व मान्यवर, महिला मंडळ, ग्रामस्थ आणि वरदुने क्रिकेट संघ आज या आज या नियोजनाबद्दल आपण घेतलेली मेहनत आणि आपलं सहकार्य याबद्दल सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो. आणि बोला आणायची खेडेकर आपल्याला. हॅलो.